नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीची अधिसूचना 31 मार्चपर्यंत काढण्यात आली असून यामुळे केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा पुन्हा एकदा उघड झाला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे. आज केंद्र सरकारचं जे पुन्हा कांदा निर्यात बंदी ही 31 मार्चच्या पुढे सुद्धा वाढवण्याचं नोटिफिकेशन आलंय, ते पाहता या मोदी सरकारचं सर्वसामान्य शेतकरी विरोधी धोरणाचा हा चेहरा पुन्हा एकदा उघड झालेला आहे. आणि दुर्दैव हे आहे की महाराष्ट्रातले दिग्गज नेते हे जागा वाटपासाठी वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करतात, परंतु सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी आवाज उठवण्याला यांच्याकडे वेळ नसावा, हे खरोखर दुर्दैव आहे. आणि या निर्णयाचा मी पुन्हा एकदा निषेध करतो आणि या निर्णयानं मोदी सरकारचा शेतकरी विरोधी चेहरा समोर आला हे स्पष्ट होतं. तर काय कामच करण्याची काय अपेक्षा? निवडणुकीपुरती सगळीच आश्वासनं देतात, पण प्रत्यक्षात फारसं काही घडतंय असं वाटत नाही. तेच आमच्याकडे येतात मागायला 5 वर्षातून एकदा, हे आम्हाला काय देणार आहे? युतीचे जे आमदार खासदार इथली कसबा पेठेतली समस्या दूर करू शकतील. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. तो ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.